नीट पेपरफुटीचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचले। नांदेडच्या विद्युत नगर भागातील एका कुटुंबाची सीबीआयकडून चौकशी। कुटुंबाची जवळपास 8 तासांहून अधिक वेळ कसून चौकशी। मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचाही आरोप। नीट पेपरफुटी प्रकरणात आता आरोपी शुभम खैरनारचं बँक पासबुक जप्त। चौकशीमध्ये आर्थिक व्यवहारांचा मोठा धागा समोर येण्याची शक्यता। प्रश्नपत्रिका मोठ्या रकमेत विकल्याच्या संशयातनं हा तपास सुरू। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापिकेवर महाविद्यालयाची कारवाई, तर मनीषा मांढरेवर महाविद्यालयाकडून शिस्तभंगाची कारवाई। 7 महिन्यानंतर मनीषा मांढरे निवृत्त होणार होती। एनटीएच्या भोंगळ कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात। नीट पेपरफुटीवरून आता अमित ठाकरेंची ट्विट करत एनटीएवर टीका। शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत शांत बसणार नाही, अमित ठाकरेंची भूमिका। पुण्याच्या नसरापूर प्रकरणामध्ये विशेष न्यायालयात सुनावणी होणार, तर पुणे ग्रामीण पोलिसांकडून काल आरोपपत्र दाखल। या प्रकरणामध्ये 50हून अधिक नागरिकांचे जबाब नोंदवले, तर तांत्रिक पुरावे आरोपपत्रात जोडले गेले। नाशिकच्या टीसीएसमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चिनानीचा जामीन अर्ज आता नाशिक सेशन कोर्टानं फेटाळला। पॉश कमिटीवर असून सुद्धा तक्रारींकडे तिनं दुर्लक्ष केल्याचा ठपका। तक्रारी असून सुद्धा कारवाई न झाल्याचा पॉश कमिटीवर आरोप। मुंदूबाबा मनोहर भोसलेसह इतर चौघांना न्यायालयीन कोठडी, तर करमाळ्यामध्ये दाखल गुन्ह्यातील 2 दिवसांची पोलीस कस्टडी आता संपली आहे। किडनी स्टोन बरा करून देतो म्हणत भक्ताला 41,000चा